जो मुख्यमंत्री लाडकी बहन योजना का जो री-KYC हो रहा है, हम यहाँ का लाभ उठाने के लिए आए हैं और ये कैंप हमारे वंदना विकास पाटिल और विकास दादा पाटिल के वहाँ लगा है। आप देख सकते हैं सब महिला उसका लाभ उठाने के लिए यहाँ पे आई हुई है। मैंने भी इस री-KYC का लाभ लिया है। मैं चाहती हूँ आप भी आइए और आप भी इस री-KYC का लाभ उठाइए। मेरा नाम पूजा विजय सालम, मैं ई-KYC करने आई हूँ भाईंदर में। वंदना ताई के ऑफिस में आई हूँ ई-KYC करने के लिए और यहाँ पे सबका हो रहा है, आप भी आ जाइए करने। मेरा नाम लक्ष्मी शर्मा है, मैं यहाँ KYC कराने आई हूँ। वंदना ताई ने यहाँ KYC का रखा है। KYC के लिए यहाँ पे KYC बहुत अच्छे से हो रहा है। यहाँ पे लाडली बहन का KYC हो रहा है, वंदना ताई ने यहाँ पे आयोजन किया है, यहाँ पे बहुत अच्छे से हो रहा है। KYC अपडेट करवाना और लाडली बहन के पैसे आते जो उसके यहाँ पे कॉल करके दे रहा है आपका दादा पाटील करके दे रहे। धन्यवाद। मैं इथे दादानी कॅम्प लावलेला आहे, ते KYC करण्यासाठी आलेले आहे। शिवसेना स्वराज पाटिल के नेतृत्व में प्रभाग क्रमांक 11 में यहाँ की दो नगर सेविका वंदना ताई पाटिल और विकास दादा पाटिल के मार्गदर्शन में यहाँ पे माझी लाडली बहन योजना का KYC का यहाँ पे शिविर लगाया गया है, जहाँ पे अभी तक 800 से 900 महिलाओं ने इसका फायदा लिया है। मैं आपको बता दूं कि जिस तरह से यहाँ पे सभी बहनें आ रही है, लाइन से आ रही है, कोई धक्का मुक्की नहीं हो रहा है और अपना यहाँ पे आसानी से अपना KYC करा रही है, जिससे इन्हें माझी लाडली बहन योजना का फायदा मिलने वाला है। तो सभी महिलाओं से निवेदन यहाँ के लोग कर रहे हैं कि आप सभी आइए और समय पर अपना KYC। आमदार प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लाडक्या बहिणींच्यासाठी KYC करायची इथे प्रक्रिया चालू केली आहे। तर यासाठी आहे की जेव्हा लाडकी बहीण योजना चालू केली आणि त्यानंतर काही खोटे अकाउंट्स बनवले गेले, त्यासाठी हे KYC करणं खूप गरजेचं आहे। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे आवाहन करतो, हे निवेदन करतो की तुम्ही नक्कीच 18 नोव्हेंबर पर्यंत KYC करून घ्या आणि आजपर्यंत आम्ही 500 ते 1000 महिलांचे KYC केलेले आहेत। जर ज्या महिला बहिणींनी आपल्या KYC केले नाही तर त्यांचे अकाउंट 18 नंतर बंद केले जातील, त्यांच्या अकाउंटला पैसे येणार नाही। आणि हा आपला कॅम्प आता गेले कालपासून सुरू झालाय, 5 दिवस आपण कॅम्प करत आहोत, पण आमच्या ऑफिसमध्ये ही सेवा आम्ही 18 तारखेपर्यंत सुरू ठेवू, म्हणजे जेणेकरून जे महिला आपल्या भगिनी राहिल्या असतील त्यांचा आम्ही कॅम्पमध्ये करून घेऊ। आपले लाडके मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रभाग क्रमांक 11च्या वतीने स्थानिक नगरसेविका वंदनाताई पाटील तसेच विकास दादा पाटील यांच्या उपस्थितीत आज इथे हा कॅम्प लागलेला आहे। कालपासून हा कॅम्प लागलेला आहे। आजपर्यंत जवळजवळ 500 ते 1000 किंवा त्याही अधिक लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे। जेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी म्हणजे असे बरेचशा लोकांनी आपले अर्ज नोंदवले, पण आज शासनाच्या ह्या निर्णयामुळे हा प्रत्येकाच्या म्हणजे छाननी केली आणि छाननीमध्ये असं म्हणजे निदर्शनास आलं की बहुतेकांचे म्हणजे डॉक्युमेंट नाही, या कारणास्तव त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालेलं आहे। आणि असे कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांना हे ती प्रोसिजर पूर्ण करता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही इथे कॅम्प लावलेला आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व जनतेला आव्हान आहे की तुम्ही आवर्जून KYC करा, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील। शासनाच्या या 18 तारखेपर्यंत तुम्ही KYC नक्की करून घ्या। आमचे स्थानिक नगरसेविका वंदना ताई पाटील
आणि विकासदादा यांच्याकडे KYC साठी आले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना स्थापन केली किंवा काढली त्याबद्दल खूप महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. त्याचा लाभ मी पण स्वतः घेत आहे. तर आम्ही सगळ्या महिला खुश आहोत. आणि त्यांनी जे सांगितले की KYC करणं फार जरुरी आहे, तर मला वाटते प्रत्येक महिलांनी वेळोवेळी येऊन ते सांगतात त्याप्रमाणे KYC केली पाहिजे. ज्याप्रमाणे मी केली त्याप्रमाणे. इधर वंदना ताई और विकास दादा पाटिल की तरफ से इधर एक कैंप लगा है अपना ये KYC का, जो मुख्यमंत्री माझी लाडली बहन का ये है. ये टाइम पे जरूरी है KYC करना. अगर ये KYC नहीं होगा तो ये पैसे बंद हो जाएंगे. अगर टाइम पे हो गया ये KYC तो पैसे चालू रहेंगे. आज भाईंदरमध्ये वंदनाताई यांनी कॅम्प ठेवलेला आहे KYCचा, आणि ते KYCचा लाभ आम्ही सगळ्यांनी उचलण्यासाठी ते आलो आहोत. आणि त्याचा लाभ आम्ही पण उचलला आहे आणि इतर महिलांना पण फोन करून बोलवतोय. सगळेजण ह्याचा लाभ उचलावा हीच माझी इच्छा आहे. आज मी KYC केले तर प्रत्येकाने KYC करावी. आणि आपल्या मुख्यमंत्री सरांनी शिंदे साहेबांनी आपल्यासाठी एवढी चांगली योजना केली आहे, त्याचा लाभ प्रत्येकाने घ्या. आणि हा घरोघरी गेला पाहिजे आणि प्रत्येक महिलांनी त्याचा लाभ उचललाय, त्याचे आम्ही आभारी आहोत. तो साहेबांना आणि वंदनाताई यांचा मी आभार मानते की त्यांनी हा कॅम्पमधून आम्हाला पुढे प्रोत्साहन केलंय. आणि असे प्रोत्साहन देत जावं. प्रत्येक KYC साठी प्रत्येकाने यावा आणि KYC करावा हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद.